जय शिवराय मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना खरीप रबी हंगामामध्ये प्रमाणित बियाण्याचं वितरण केलं जातं। शेतकऱ्यांच्या गटासाठी पीक प्रात्यक्षिक राबवली जातात आणि याच्याच अंतर्गत खरीप हंगाम 2026 करता खरीपाच्या बियाण्याकरता ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, एकंदरीत राज्य शासनाच्या माध्यमातून या बियाण्याच्या अनुदानाकरता एक विहित कालावधी निश्चित केला जातो आणि या कालावधीमध्ये शेतकऱ्यांना अर्ज करण्याचं आवाहन केलं जातं। या कालावधीमध्ये अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावरती बियाण्याच्या वितरणाचा लाभ दिला जातो। याच्यामध्ये सोयाबीन असेल किंवा इतरही बियाण्याचे पुढे लागवडीसाठी शेतकऱ्यांना अनुदान दिली जातात। याच्यामध्ये पीक प्रात्यक्षिकामध्ये शेतकऱ्यांच्या गटांना पीक प्रात्यक्षिकाचा लाभ दिला जातो आणि याच बाबीकरता ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा हेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, याच्यासाठी तुम्हाला महाडीबीटी फार्मर स्कीमच्या पोर्टलवरती यायचे। गुगलच्या माध्यमातून तुम्ही महाडीबीटी फार्मर लॉग इन सर्च करू शकता। याची डायरेक्टली लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देण्यात आलेली आहे। या पोर्टलवरती आल्यानंतर पाहू शकता आपल्याला लॉग इन साठी ऑप्शन दिलेले आहेत, शेतकरी लॉग इन आणि गटाचं लॉग इन, आधार आधारित लॉग इन। आता याच्यामध्ये वैयक्तिक शेतकरी लॉग इन आणि गटाचं लॉग इन हे दोनच लॉग इन आपल्याला अर्ज करण्यासाठी करायचे आहेत। तर याच्यामधून आपल्याला वैयक्तिक शेतकरी म्हणून भरणार असाल तर फार्मर आयडी नंबर टाकल्यानंतर आपल्याला ओटीपी पाठवला जाईल। आलेला ओटीपी व्हेरीफाय करायचा, ओटीपी तपासावरती क्लिक करायचं, आपलं लॉग इन होणार आहे। आता हे लॉग इन झाल्यानंतर आपल्याला मुख्य पृष्ठावरती आपली माहिती दाखवली जाईल प्रोफाईलची। याच्यातून आपल्याला लेफ्ट साईडला घटकासाठी अर्ज करा जे ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करायचंय। घटकासाठी अर्ज करावरती क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकता वेगवेगळ्या बाबीत कृषी यंत्रीकरण, सिंचन साधने सुविधा, बियाणे वितरण, प्रात्यक्षिक, फ्लेक्सी घटक, औषधे आणि खते याच्या बाबी निवडावरती तुम्हाला या ठिकाणी आता क्लिक करायचंय। याच्यावरती क्लिक केल्यानंतर काय होणार आहे, तुमच्या समोर दुसरं एक पेज खुलणार आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला जिल्हा, तालुका आणि गाव या बाबी निवडावे लागतील। आता तुमचं जर एकाच गावात जमीन असेल तर ती ऑटोमॅटिकली तुमचं या ठिकाणी निवडलं जाणार आहे। फार्मर आयडी नंबर दाखवला जाणार आहे। सर्वे नंबर जर एकच असेल तर या ठिकाणी दाखवला जाणार आहे, जास्त असतील तर त्या ठिकाणी निवडायचं। एकूण किती क्षेत्र या ठिकाणी दाखवलेले आहे। याच्यामध्ये तुम्हाला हंगाम निवडायचा आहे खरीप। याच्यानंतर घटक येत आहेत प्रमाणित बियाणे वितरण, फ्लेक्सी घटक। आता याच्यामध्ये प्रमाणित बियाणे वितरणवरती आपल्याला क्लिक करायचंय। याच्यानंतर आपण पीक प्रकार निवडू शकता, गळीत धान्य। आता याच्यामध्ये गळीत धान्य निवडायचे। गळीत धान्य निवडल्यानंतर आपण पाहू शकता या ठिकाणी वेगवेगळी पिकं दाखवली जात आहेत, सूर्यफूल, सोयाबीन, तीळ, कारळे वगैरे। याच्यामध्ये खरीपासाठी आपण सोयाबीनसाठी ही बाब राबवली जाते। आपण सोयाबीन या ठिकाणी निवडलेलं आहे। किती क्षेत्र आहे ते या ठिकाणी हेक्टरमध्ये टाकायचे, त्याचं बियाण्याचं प्रमाण दाखवलं जात आहे। आपल्याला समजा जर 40 आर साठी टाकायचं असेल तर 0.4 करू शकता, तर त्या ठिकाणी आपल्याला त्यानुसार बियाणं दाखवलं जाणार आहे। अर्थात 1 एकर साठी, 2 एकर असेल तर 0.80 करू शकता। त्यानुसार आपलं जेवढं काही क्षेत्र आहे तेवढ्या क्षेत्रासाठी आपल्याला या ठिकाणी भरता येणार आहे आणि पुढे दिलं जाणार हे बियाणं या ठिकाणी दाखवलं जाणार आहे। याला आपल्याला काय करायचं, परत जतन करायचंय। जतन करावरती क्लिक केल्यानंतर आपली ही बाब जतन होणार आहे। दुसरी बाब आपल्याला निवडायची आहे का, तर आपण येस करू शकता, नसेल तर नो करायचे। नो केल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला मेन मुख्य पृष्ठावरती रिडायरेक्ट केलं जाणार आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला आता हा अर्ज आपला सादर झालेला नाही, अर्ज सादर करायचा आहे। अर्ज सादर करावरती क्लिक करायचंय। या ठिकाणी पुन्हा काही ऑप्शन सूचना दाखवल्या जातील, त्या वाचून ओके करायचे। या ठिकाणी खाली पहा आणि मेनूवर जा असं दाखवलेलं आहे, याच्यातील पहावरती क्लिक करायचे। पहावरती क्लिक केल्यानंतर आपण निवडलेली बाब काय आहे, तर या ठिकाणी दाखवलं जातंय सोयाबीनचं बियाणे वितरणमध्ये। याला आपल्याला अटी शर्ती ज्या आहेत त्या मला मान्य आहेत अशा प्रकारे टिक करायचं आणि अर्ज सादर करावरती क्लिक करायचं। आता तुम्ही यापूर्वी जर पेमेंट यावर्षीसाठी केलेलं असेल तर तुमचा अर्ज सक्सेसफुली सबमिट झालाय। जर पेमेंट केलेलं नसेल तर मात्र तुम्हाला 23 रुपये 60 पैशाचं पेमेंट करावं लागणार आहे आणि पेमेंट केल्यानंतर तुमचा हा अर्ज पूर्ण होणार आहे। आता आपलं पेमेंट पूर्वीच झालेलं असल्यामुळे आपला हा अर्ज डायरेक्टली सबमिट झालेला आहे। आपल्याला जे काही लागू केलेले घटक असतील, आपण अर्ज केलेल्या घटकामध्ये आपल्याला ही बाब या ठिकाणी दाखवली जाणार आहे, तो वेटलिस्ट मध्ये असणार आहे। आता याच्या संदर्भातील एक विहित कालावधीमध्ये कृषी विभागाच्या माध्यमातून अर्ज भरण्यासाठीची नोटीस काढली जाईल, त्याच्या संदर्भातील आवाहन केलं जाईल आणि आवाहन केल्यानंतर शेतकऱ्यांना याच्या अंतर्गत ऑनलाईन पद्धतीने सांगितल्याप्रमाणे अर्ज करायचे। याच्यामध्ये केलेल्या अर्जानुसार जे काही शेतकरी प्रथम प्राधान्याने येतील त्यांना प्रथम लाभ या योजनेअंतर्गत दिला जातो आणि याच्यानंतर पुढे जे काही शेतकरी पात्र होतील त्यांना बियाण्याचं वितरण केलं जातं। आता बियाण्याचं वितरण कसं केलं जातं, त्याचे येणारे टोकन, त्याच्या संदर्भातील पुढे जे काही अपडेट असतील ते अपडेट आपण वेळोवेळी आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह। धन्यवाद।